नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एक महिना बाकी राहिलेला आहे आणि एका महिन्यामध्ये टीईटी मध्ये या 3 विषयावर जर फोकस करता आलं तर विद्यार्थी मित्रांनो आपला पेपर 100 पेक्षा जास्त मार्क देऊन आपण टीईटी पास करणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला काय करायचं ते पण सांगतो. लागतो तो सराव करायचा विद्यार्थी मित्रांनो. तो सराव आपण क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून करू शकता. प्रश्नांची पातळी ही व्यवस्थितरित्या पॅटर्न नुसार ठेवलेली आहे आणि आपण पेपर 1 चे 10 क्वेश्चन पेपर आणि पेपर 2 चे 10 क्वेश्चन पेपर देणार आहोत. एकूण 20 पेपर असणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत विश्लेषण सुद्धा असणार आहे. आता 3 विषय कोणते महत्वाचे आहेत? पहिल्या पेपरमध्ये या 3 विषयावर फोकस करा. मराठी व्याकरणामध्ये 25+ मार्क घेण्याचा प्रयत्न करा. दुसरा विषय म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला 25 पेक्षा जास्त मार्क मिळवायचे आहेत. आणि तिसरा विषय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मॅथ मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला आगामी होणाऱ्या टीईटी एक्झाम मध्ये या 3 विषयावर जर फोकस केला तर 100+ मार्क मिळवता येतील. त्याचबरोबर सेकंड पेपरच्या बाबतीत जर बघितलं, ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांनी सोशल सायन्स या विषयामध्ये जवळपास 40+ मार्क कसे येतील त्या दृष्टीने अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठेवायची आहे. सोशल सायन्सचे एकूण 10 पेपर म्हणजे 600 प्रश्नांचा संच तुम्हाला पेपरच्या माध्यमातून दिला जाणार आहे. आणि मॅथ सायन्स वाल्यांनी मराठी, सीडीपी, त्यानंतर तुम्हाला मॅथ किंवा सायन्सला दोन्हीपैकी एका विषयाला फोकस करणं गरजेचं आहे. या 3 विषयातून तुम्ही जर अभ्यास केला किंवा 3 विषयावर जास्त फोकस केला तर विद्यार्थी मित्रांनो 2026 ची जून महिन्यातील 28 तारखेची टीईटी एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही क्रॅक करू शकणार आहात. त्यासाठी लागतो तो सराव आणि टेस्ट पेपरच्या माध्यमातून आपण सराव करून घेत आहोत. टेस्ट पेपर म्हणून मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला टेस्ट पेपर मिळून जातील. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.